नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून धुळे तालुक्यातील सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. विशेष म्हणजे एकाच पंचवार्षिक काळात येथे सरपंच अपात्र होण्याची ही दुसरी वेळ असून भाऊजाई सरपंच विरोधात नंदेने तक्रार केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मी रुक्मिणी गोरख ठाकरे, सरपंच रंजना श्यामलाल मोरे, सोनगीर ग्रामपंचायत. त्यांचं घर अतिक्रमामध्ये होतं, 50 बाय 50 बांधलेलं. तर ते शासनापासून त्यांनी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे लपवली त्या बाईंनी, मग आम्हाला ते निदर्शनात आलं की बा या बाईंनी चुकीचं कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे अर्ज दाखल केला की या बाईचं 50 बाय 50 RCCचा बंगला आहे म्हणून. मग सरांनी साहेबांना लावून चौकशी केली. चौकशीमध्ये ते रंजना श्यामलाल मोरे या नावाने 50 बाय 50 RCCचं घर 8 नंबरला निघालं. त्याच्यामुळे साहेबांनी सगळी चौकशी करून त्यांना अपात्र केलं. आणि आणखी दुसरं त्याचं घर आहे 12 बाय 24 होतं. तर त्याचं आता सध्या बांधकाम 3000 स्क्वेअर फूट चालू आहे. अशी मी त्यांच्याकडे टिप्पणी दिलेली होती. त्याच्यावरून सर्व निदर्शनात आणून त्यांना कलेक्टर साहेबांनी अपात्र केलं. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.